मग आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळ्यात पहिले लिहिणं काय गरजेचं आहे कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये. तुमच्या आवाज बंद आता. 3री नंबरची लाईन बघा. अ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम हेल्प्स टू इम्प्लिमेंट अकाउंटिंग प्रोसेस अँड मेक इट यूजर फ्रेंडली विथ ऑटोमेशन. दिसलं का तुम्हाला? 3 नंबरची लाईन आहे बघा. किंवा मग तुम्ही त्याच्या पुढची लाईन बघा. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आर सॉफ्टवेअर प्रोग्राम्स. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम काय असते? सॉफ्टवेअर प्रोग्राम्स असतात. आणि आता मला सांगा, तुम्ही टॅली बघता, टॅली काय सॉफ्टवेअर आहे का हार्डवेअर आहे? सॉफ्टवेअर आहे, है ना. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आर सॉफ्टवेअर प्रोग्राम्स विच हेल्प टू स्टोअर डेटा इन्फॉर्मेशन इन अकाउंटिंग सिस्टीम. तुमची एक सिस्टीम असते, त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात? माल नाही, तुमची माहिती साठवतात. त्यांना म्हणायचं कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. कळलं का? लास्ट पेज काढतातलं, लास्ट पेज. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आर सॉफ्टवेअर प्रोग्राम्स विच हेल्प टू स्टोअर डेटा इन्फॉर्मेशन इन अकाउंटिंग सिस्टीम. तुमच्या अकाउंटिंग सिस्टीममध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला मदत कोण करतं? कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. पुढे इट इज कनेक्टेड वाया कम्प्युटर नेटवर्क सर्व्हर. हे कशाने कनेक्ट केलेलं असतं? नेटवर्कने किंवा सर्व्हरने कनेक्ट केलेलं असतं. पुस्तकामध्ये ते बघा. आणि मग कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमचा एक त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. बघा काय दिलेलं आहे? गॅप. GAAP गॅप. दिसला का तुम्हाला? जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. GAAP जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स. यांच्याद्वारे आपण काय करतो? अकाउंटिंग करत असतो. कळलं का? अकाउंटिंगचे याच्यात प्रिन्सिपल दिले, ते प्रिन्सिपल फॉलो करून आपण काय करत असतो? कम्प्युटराइज अकाउंटिंग करत असतो. भाऊ थिअरीमध्ये बघा, तुम्ही त्यांचा अर्थ विचारला होता म्हणून मी ते घेते तुमचे. चला बघा. जनरली आता फीचर्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. पहिलं फीचर काय आहे? इंटिग्रेटेड डेट अँड इन्फॉर्मेशन. इंटिग्रेटेड डेट अँड इन्फॉर्मेशन म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे? कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इज डिझाईन टू मेक इट यूजर फ्रेंडली, ऑटोमॅटेड अँड इंटिग्रेटेड फॉर ऑल बिझनेस प्रोसेसेस सच ॲज परचेस, सेल्स, फायनान्स, इन्व्हेंटरी, पेरोल, मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे तुम्ही एका दिवसात अनेक कामं करता, आहे की नाही? त्या एका दिवसातले सगळे अनेक कामं तुम्हाला एकाच वेळेला काय करता येऊ शकतात? मेंटेन करता येऊ शकतात. कशामुळे? कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे. कदाचित तुमचं काय होऊन जाऊ शकतं? एखादी गोष्ट, एखादी एंट्री लिहिणं किंवा एखाद्याची पोस्टिंग करणं राहू शकतं जर का मॅन्युअली केलं तर. पण ते तुम्ही कम्प्युटराइज केलं तर तुम्हाला ते काय होतं? इझिली आणि फास्ट होतं. म्हणून त्यांनी म्हटलं आहे इंटिग्रेटेड डेट अँड इन्फॉर्मेशन. विथ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम वी कॅन कीप ॲक्युरेट अँड अप टू डेट इन्फॉर्मेशन विदिन टाईम लिमिट. कमी वेळामध्ये ॲक्युरेट इन्फॉर्मेशन ठेवण्याचं काम आपल्याला कोणामुळे जमतं? कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे. पुढे कम्प्युटराइज अकाउंटिंग इज मिक्स विथ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. नाही, याची काही गरज नाही आहे. लास्ट लाईन बघा. ऑल बिझनेस ऑपरेशन्स आर इझी अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. तुम्ही जर कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम यूज केली तर तुमचे सगळेच्या सगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स वगैरे जे तुम्ही रेकॉर्ड करतात ते कसं होईल? कॉस्ट इफेक्टिव्ह होईल. कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे कमी खर्चात होईल. तुम्ही कम्प्युटर मेंटेन करताय, एका कम्प्युटरमध्ये सगळा डेटा सेव्ह करतायत. तेच तुम्ही जर का वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट्स, कॅशबुक वेगळं, बँकबुक वेगळं, पासबुक वेगळं, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतील, सगळे अकाउंटसाठी बुक ऑफ अकाउंट वेगळे असतील, हाताने करायला वेळ खाऊ आहे. तेवढे बुक्स विकत घ्यावे लागतील, ते सांभाळावे लागतील, कॉस्ट पण जास्त लागते आणि टाईम पण जास्त लागतो. या दोन्ही गोष्टी कोणामुळे वाचतात? कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे. सेकंड, ॲक्युरसी अँड स्पीड. आपण लिहिताना जरासं इकडे तिकडे करू शकतो शून्य, पण कम्प्युटरमध्ये तुम्ही जी एकदा एंट्री केली त्या एंट्रीची टोटलिंग करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम होतो का? टोटल कोण करणार आहे? अकाउंटिंग सिस्टीम करणार आहे. तुम्हाला करायची गरज आहे का? नाही. म्हणजे ॲक्युरसी, अचूकता आणि स्पीड. जे काम जी टोटल करायला तुम्हाला कॅल्सीवर बराच वेळ लागेल, तिकडे तुम्ही फक्त एंट्री मारताय ना, डायरेक्ट टोटल ऑटोमॅटिकली होती आहे. म्हणजे तुम्हाला वेगळी टोटल करायची गरज पडते का इथे? नाही. कम्प्युटराइज अकाउंटिंग हॅज व्हेरियस कस्टमाइज्ड टेम्पलेट्स अँड सॉफ्टवेअर. टेम्पलेट समोर सॉफ्टवेअर तर लिहिता येईल ना. व्हेरियस कस्टमाइज्ड सॉफ्टवेअर फॉर युजर्स विच अलाउ फास्ट अँड ॲक्युरेट डेटा एंट्री
अँड ट्रान्झॅक्शन ऑपरेशन. म्हणजे तुम्हाला डेटा हा फास्ट आणि ॲक्युरेट काय करता येतो, रेकॉर्ड करता येतो बिकॉज ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. भावना पोचली, यात एवढं लिहिता येईल, जास्त लिहूच नका, कळलं. नेक्स्ट पॉईंटवर या. क्विक डिसिजन मेकिंग. कसं तर बघा, तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला म्हटलं चला तुम्ही आता फायनल अकाउंट लिहिलं ना, फायनल अकाउंट सोडवलं, त्यात तुम्हाला कोणता खर्च जास्त लागला, कोणता खर्च कमी लागला, कोणता कमी करायची गरज आहे, जास्त करायची गरज आहे, चला सांगा मला. तुम्हाला हे सगळं शोधायला वेळ लागेल. तेच मी कम्प्युटरला विचारेल की आय वॉन्ट टू टेक डिसिजन्स अबाउट सॅलरी रिगार्डिंग, सॅलरीबद्दल. जर का मी काय केलं, सॅलरीचा त्यांना मागितला मॅनेजमेंट डेटा, तर डायरेक्टली सगळा डेटा कम्प्युटेड मला येईल. आता त्याच्यावरनं माझी डिसिजन मेकिंग कशी राहील, इझी होईल. कळलं का काही. तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा आहे ना, त्या गोष्टीबद्दल टोटल डेटा एका क्लिकवर अवेलेबल राहतो. कळलं का. म्हणजे आता बघा, तुमच्याकडे अकाउंटचं पुस्तक नाही काही जणांकडे, काही जण बसले PDF खेळत, त्यांनी काय केलं, तुम्हाला एकच पेजवर सगळे क्वेश्चन आन्सर्स दाखवले, तो फोटो सेंड केला तुम्हाला. म्हणजे त्यांनी काय केलं, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम, जो चाहिए एक क्लिक पे मिल जाएगा. कळलं. चला बघा, सेकंड लाईन बघा. द कंपनी और द फर्म कॅन प्लॅन इट्स ॲक्टिव्हिटीज विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रिहेन्सिव्ह MIS रिपोर्ट and instant access to complete and critical information of the company. कंपनीचे टोटल इन्फॉर्मेशन इन्स्टंट ॲक्सेसमध्ये असते. म्हणजे आपल्याला टोटल इन्फॉर्मेशन ही इन्स्टंटली काय होते, अवेलेबल होते. फॉर व्हॉट, डिसिजन मेकिंग प्रोसेस. कशासाठी, डिसिजन मेकिंगसाठी. कळला क्वेश्चन. नेक्स्ट आहे मॉडर्न अँड इंटिग्रेटेड डेटा. मॉडर्न अँड इंटिग्रेटेड म्हणजे कसं रे, इट हेल्प टू सेव्ह टाईम इन रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन ॲज टू कम्पेअर टू मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम. हाताने तुम्ही एंट्रीज करत बसाल, त्यापेक्षा तुम्हाला मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममुळे एंट्रीज करायला काय होतं, सोपं जातं. याच्यामुळे काय वाचतो, तुमचा टाईम वाचतो आणि कॉस्ट वाचते, खर्च वाचतो. कळलं का. नेक्स्ट लाईन बघा त्यातलीच. व्हेरियस फायनान्शियल स्टेटमेंट सच एज ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट कॅन बी डिराइव्ड ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे तुम्हाला माहिती का, तो पेन नको आलो, तुम्हाला माहिती का, आता तुम्ही मग 4 दिवसाच्या एंट्रीज केल्या, 4 एंट्रीज मारल्या, तुम्ही 4च जर्नल एंट्री जरी मारल्या ना टॅली सॉफ्टवेअरवर, तरी पूर्ण 4 एंट्रीजचं बॅलन्स शीट तयार होऊन तुमच्या हातात येईल. बॅलन्स शीट, ट्रायल बॅलन्स आणि ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, सगळं 4 एंट्रीज असेल ना, 4 एंट्रीजचं पण मिळेल तुम्हाला. म्हणजे विदाऊट एनी फ्रॅक्शन ऑफ टाईम, 1 मिनिटाचा वेळ न दवडता तुम्हाला पूर्ण डेटा हा लगेच अवेलेबल होऊ शकतो. भावना पोचली नक्की. ह्या ज्या जर्नल एंट्री शिकल्यात तुम्ही आता, ह्या जर्नल एंट्रीचे इफेक्ट फक्त तुम्हाला टॅलीमध्ये रेकॉर्ड करावे लागतात. हे रेकॉर्ड केले की ट्रेडिंग बनवणं, प्रॉफिट अँड लॉस बनवणं, बॅलन्स शीट बनवणं, ट्रायल बॅलन्स बनवणं, हे ऑटोमॅटिकली कोण करतं, सॉफ्टवेअर करतं. तसं डिझाईन केलेलं असतं ते. कळलं का. म्हणजे नाही का, आता पहिले जुन्या काळामध्ये ना व्हिडिओज बनवायला वेगवेगळे फोटोज एकत्र करून त्याचे व्हिडिओ बनवायला लागायचे. आज तसं आहे का रे, तुमच्या डायरेक्टली एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर टिक 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 फोटो सिलेक्ट करून टाकले का डायरेक्ट तुझा व्हिडिओ तयार होतो. आलं का लक्षात. तसंच इथे तुम्ही एंट्रीज मारल्या की लगेच तुम्हाला टोटल डेटा हा अवेलेबल होतो, पुरा फायनान्शियल डेटा. कळलं. नेक्स्ट, इमिजिएट अवेलेबिलिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. वापस तेच आहे, बुक्स ऑफ अकाउंट्स कसे अवेलेबल होतात, इमिजिएट, तात्काळ. एक एक्झाम्पल देते हा का. आपण बँकेत बॅलन्स बघितला, अरे बँकेत बॅलन्स तर कमी दिसतोय, पैसे कहा गए. तुम्ही गेले कम्प्युटरमध्ये, तुम्ही कॅश लेजरवर टिक मारली, कॅश लेजर, जेवढी कॅश आली गेली डायरेक्टली तुम्हाला डिटेल मिळणार. म्हणजे तुम्हाला अवेलेबल, रेडीली अवेलेबल इन्फॉर्मेशन मिळते. कुणामुळे, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे. तेच जर का आता बघा बरं का, हे कॅश अकाउंट आहे, या कॅश अकाउंटमध्ये इथे दिसतंय टू मिसेस सोनाली. सोनालीला पैसे गेले पण कसले गेले माहितीच नाही तुम्हाला. तेच जर का तुम्हाला चेक करायचं असतं ना, तर मॅन्युअल असतं, तर तुम्ही या कॅशबुकमध्ये बघितलं असतं ह्या तारखेला एंट्री आहे, मग तुम्ही सोनालीचं बुक काढलं असतं, मग त्या तारखेची एंट्री बघितली असती. पण इथे तसं नाही आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे ना. मिस सोनालीवर तुम्ही टिक मारली ना, का ती एंट्री कसली होती, किती रुपये होते, काय होतं, सगळी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळते. म्हणजे याच्याने काय वाचतो, वेळ आणि टाईम वाचतो.
इथे काय सेव्ह होते, कॉस्ट आणि टाइम सेव्ह होतो. पुढे बघा, दिलेलं आहे व्यवस्थित वाचा. इन कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम बुक्स registers like cash book, bank book, purchase register, sales register and statement of account like receivables and payables are readily available at any point of time. प्रॉफिट अँड लॉस असो, सेल्स बुक असो, परचेस बुक असो, कोणत्याही गोष्टी ह्या तुम्हाला हव्या त्या वेळेला तुम्हाला काय होतील, अवेलेबल होतील. कळलं का? नक्की. नेक्स्ट आहे सिक्युरिटी. तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स एखादा उचलून घेऊन गेला ना, तर तुम्हाला ते वापस मेंटेन करत बसायला लागेल, हरवली तर. पण तेच कम्प्युटरमध्ये काय रे, डेटा सेव्ह आहे, त्याला तुम्ही लावलेला पासवर्ड आहे म्हटल्यावर सिक्युरिटी कशी आहे, हाय. कळलं का? चला बघा, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम इज मोर सिक्युअर्ड दॅन मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टम. डेटा अँड इन्फॉर्मेशन कॅन बी केप्ट कॉन्फिडेन्शियल. तुम्ही माहिती कशी ठेवू शकतात, कॉन्फिडेन्शियल, सिक्रेटमध्ये. कळलं का? नक्की. नेक्स्ट आहे ट्रान्सपरन्सी. आता बघा ना, एवढे बघा आपल्या कंपनीचे एवढे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत. तर समजा एखादा सर आले, सांग रे 10,000 रुपये कुठे गेले, आपण जाऊ सर या इथे इथे गेले. एवढी त्या बुक्स ऑफ अकाउंटना हवे ते बुक्स काढणं आणि एंट्री चेक करणं हे त्यांना पॉसिबल आहे का? आपण गपले करू शकतो. पण आज कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम आहे, एका क्लिकवर सगळी इन्फॉर्मेशन मिळते म्हटल्यावर ट्रान्सपरन्सी कशी आहे इथे, 100% आहे. कळलं का? नक्की. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही. चला वाचूयात. इट हेल्प टू मेंटेन ट्रान्सपरन्सी फॉर डे टू डे ऑपरेशन्स. कळलं का? पारदर्शकता. कुछ भी छुपा के नहीं रख सकते. भावना पोचली. नेक्स्ट आहे ग्रुपिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज अकाउंट्स. ग्रुपिंग ऑफ अकाउंट्स म्हणजे काय, तर तुला बघायचं आहे की तुझ्या ह्या वर्षाचे किती खर्च आहेत, तर तुला प्रत्येक लेजर वेगळं काढत बसायला लागेल, प्रत्येकमधले खर्च बघायला लागतील. मॅन्युअल असेल तर तेच तुझ्याकडे कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे. तू फक्त एक्सपेन्सेस नाव टाक, एक्सपेन्सेस जेवढे तेवढे सगळे तुला लगेच दिसतील. ग्रुपिंग ऑफ ॲक्टिव्हिटीज, जेवढे अकाउंट्स आहेत त्या अकाउंट्सला ग्रुपिंग करण्याचं काम पण कोणामुळे होतं, अकाउंटिंग सॉफ्टवेअर्समुळे होतं. कळलं का? हे त्याचे फीचर्स होते. मग अकाउंटिंग सॉफ्टवेअर का महत्त्वाचं आहे, खाली इम्पॉर्टन्स दिले. चला बघा, आणि हे जे इम्पॉर्टन्स आणि फीचर आहेत ना, हेच वापरून तुम्ही बनवणार डिस्टिंग्विश बिटवीन. फरक स्पष्ट करा. चला इम्पॉर्टन्स काय बघा. पहिलं ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही काय करणार आहे, जर्नल एंट्री, पण ट्रायल बॅलन्स, P&L, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट हे कसं बनणार आहे, ऑटोमॅटिकली. कळलं का? चला बघा, ऑल कॅल्क्युलेशन्स आर ऑटोमॅटिकली डन बाय अकाउंटिंग सॉफ्टवेअर विथ मिनिमम टाईम. वेळ कसा लागेल, मिनिमम, ॲज कम्पेअर टू मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम. हाताने कराल त्यापेक्षा कम्प्युटरने कसं होतं आहे, फास्टच होतं आहे, स्पीडली होतं आहे. मल्टी युजर फॅसिलिटी. एकाच वेळेला अनेक लोक कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ॲक्सेस करू शकतात. म्हणजे एक्झाम्पल, मी जेव्हा CA कडे काम करायचे, जर्नल एंट्री मी इथं मारायचे, पण माझ्या त्या मोबाईल त्या सॉफ्टवेअरला सरांना पण ॲक्सेस होतं. सर तिथून चेक करायचे लगेच मी एंट्री बरोबर मारली आहे का, नाही बरोबर मारली, लगेच तिथूनच ते काय करायचे, ती एंट्री चेंज करायची. त्यांनी चेंज केली मला ती इथे दिसायची. म्हणजे मल्टिपल युजर्सला कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये काय असतो, ॲक्सेस असतो. भावना पोचली का? नक्की. पुढे बघा, ॲक्युरसी. ॲक्युरसी वापस तिकडचाच पॉईंट इकडे आला. तुम्ही इथं मॅन्युअली टोटल करताना किती प्रॉब्लेम करता तुम्ही. 1 0 खातो, 1 0 जास्त देतो, एक अमाऊंटच खाऊन टाकतो, आहे की नाही. पण असं इकडे होणार का रे, कम्प्युटरमध्ये नाही. इन कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम ॲक्युरसी इज मेंटेन 100%. ॲक्युरसी कशी असते, 100% असते. इथे टोटलिंगच्या एररचे संबंध येतच नाही. कळलं का? ॲडिशन, सबट्रॅक्शन, स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन्स आर डन ऑटोमॅटिकली बाय सॉफ्टवेअर ॲक्युरेटली. असं ॲक्युरेटली, अगदी करेक्टली. नेक्स्ट पॉईंट, स्पीड. तिकडचाच पॉईंट होता, वापस इथे आला आहे. म्हणजे इम्पॉर्टन्स म्हणा नाही तर फीचर्स म्हणा, स्पीड तिकडे बी होता, इकडे पण आहे. ॲक्युरसी तिकडे पण होती आणि इकडे पण आहे. स्पीड. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम वर्क फास्टर दॅन मॅन्युअल अकाउंटिंग प्रोसेस. मॅन्युअल अकाउंटिंग प्रोसेसपेक्षा कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम ही फास्टर आहे. नेक्स्ट, रिडक्शन इन कॉस्ट. कॉस्ट म्हणजे
खर्च कमी होणे, आवाज बंद. ॲज द फायनान्शियल रेकॉर्ड्स आर टू बी एंटर्ड ओनली वन्स. तुम्हाला फायनान्शियल रेकॉर्ड कधी कधी मेंटेन करायचे आहेत, एकदाच, आहे की नाही. तुम्ही रेकॉर्ड कधी करताय, एकदा. सो इट सेव्स टाइम अँड इट सेव्स कॉस्ट. तुम्ही फायनान्शियल रेकॉर्डिंग जी करता आहे, तुम्हाला एकदाच अकाउंटिंग एंट्री करायची आहे आणि अकाउंटिंग एंट्री केल्या केल्या ॲज फायनान्शियल रेकॉर्ड आर टू बी एंटर्ड ओनली वन्स इन सिस्टीम, accountant will save his time maintains record and this will save his cost also. म्हणजे त्याचा टाईम आणि कॉस्ट, वेळ आणि खर्च, हे दोन्ही गोष्टी कशामुळे वाचतात, तर अकाउंटंटला एंट्री किती वेळेस रेकॉर्ड करायची असते, एकदाच. एकदा त्यांनी एंट्री रेकॉर्ड केली की त्याच्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, फायनान्शियल अकाउंटिंग हे सगळे कसे होणार असतात, ऑटोमॅटिकली तयार होणार असतात. आणि टॅली पण ऑटोमॅटिकली होणार असतात. म्हटल्यावर इथे त्यांचा टाईम आणि कॉस्ट, खर्च आणि वेळ दोन्ही काय होत असतात, वाचत असतात. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड्स. कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम्स हेल्प अस टू कीप सिस्टमॅटिक अँड अप टू डेट फायनान्शियल रेकॉर्ड्स. फायनान्शियल रेकॉर्ड्स म्हणजे काय, तुमची टोटल अकाउंटिंगची माहिती ही तुम्हाला अप टू डेट ठेवण्यासाठी मदत कोण करतं, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. नेक्स्ट आहे ह्यूज स्टोरेज कॅपॅसिटी. इथे तुमचं पुस्तक संपलं म्हणजे तुमची वही संपली कॅशबुकची, तर तुम्हाला नवीन कॅशबुकची वही मेंटेन करावी लागेल, ती आणावी लागेल, आहे की नाही. पण इकडे तुमच्या कम्प्युटरची स्टोरेज सिस्टीम कशी असते, मोठी असते. सो इन केस ऑफ मॅन्युअल अकाउंटिंग इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन सेपरेट बुक अँड रजिस्टर, बट इन केस ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम वन कम्प्युटर सॉफ्टवेअर कॅन स्टोअर अकाउंटिंग रेकॉर्ड्स फॉर मेनी इयर्स. दर वर्षासाठी वेगळं पुस्तक घ्यावं लागतं तुम्हाला, है ना. वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट्स घ्यावे लागतात मेंटेन करायला, जर का तुम्ही घरात मेंटेन करतायत वहीमध्ये. पण तेच जर का तुम्हाला कम्प्युटरमध्ये मेंटेन करायचं आहे, वर्षानुवर्ष तुम्ही कम्प्युटरमध्ये काय करू शकतात, बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करू शकतात. फक्त तुमचे फोल्डर्स काय होतील, वेगवेगळे फोल्डर्स क्रिएट होतील दर वर्षाचे. भावना पोचली. कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्ट म्हणजे काय रे, तर त्यांना म्हणायचं आहे लिटिल स्पेस, कमी ठिकाणात जास्त गोष्टी आपल्याला काय करता येतात, स्टोअर करता येतात इन कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. द फायनान्शियल इन्फॉर्मेशन कॅन बी स्टोर्ड इन हार्ड डिस्क अँड इफ रिक्वायर्ड बॅकअप कॅन बी टेकन. तुम्हाला बॅकअपसुद्धा घेता येऊ शकतो थ्रू हार्ड डिस्क. कळलं का. बॅकअप सुविधा तुम्हाला कुठे अवेलेबल आहे, कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये. नेक्स्ट आहे ट्रान्सफरॅबिलिटी. तिकडे होतं ट्रान्सपरन्सी आणि इथं आता आहे ट्रान्सफरॅबिलिटी. म्हणजे तुम्हाला समजा आता बघा, तुम्ही इथे आता तुमचा CA बसलाय मुंबईमध्ये, तुम्हाला तुमच्या CAकडे डेटा पाठवायचा आहे, तुम्ही इथून काय करणार, त्याला इझिली तुमचा डेटा ट्रान्सफर करू शकता. सो कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममुळे तुम्हाला अख्खीच्या अख्खी वर्षभराची माहिती काय करता येऊ शकते, ट्रान्सफर करता येऊ शकते. तुमचे इथले बुक्स ऑफ अकाउंट्स तिकडे ट्रान्सफर करायचे, एकाला घेऊन जावे लागतील ते, पण इथे फक्त मेल ID थ्रू ट्रान्सफर करायचे. भावना पोचली का. नक्की हे तुमचे काय होते, इम्पॉर्टन्स ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. आता या खाली डायरेक्टली डिस्टिंग्विशमध्ये एक एक लाईनमध्ये जर डिस्टिंग्विश लिहिलं ना तरी चालतील, पण तुम्हाला 6 ते 7 डिस्टिंग्विश लिहून घ्यायचे मार्क मिळण्यासाठी. ना बस. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम is the system in which we maintain physical register of general ledger. फिजिकल रेकॉर्ड आपण काय करतो, इथे फिजिकल रेकॉर्ड मेंटेन करतो, त्याला मॅन्युअल अकाउंटिंग म्हणतात. आणि इन कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम वी यूज कम्प्युटर अँड डिफरंट अकाउंटिंग सॉफ्टवेअर टू मेंटेन डेटा. कळलं पहिलं. इकडे आपण रजिस्टर्ड आणि बुक्स वापरतो आणि इकडे काय वापरतो, कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि कम्प्युटर वापरतो. 2 नंबरला पॅकिंग करायला नाही लावलं मी तुम्हाला. Calculation is time consuming and hard in manual accounting, but calculation is easy and fast in computerized accounting system. तिकडे सिंपल आहे आणि फास्ट आहे आणि इकडे मात्र तुम्हाला काय करायला लागतं, टोटल करत बसायला लागते, चुकतं का नाही चुकतं, है ना. लेजर अकाउंट्स, हे तुम्हाला इथे लेजर अकाउंट लिहिण्याची गरज नाहीये. तुम्ही काय लिहू शकता, तिथे दुसरा पॉईंट काय लिहू शकता, स्पीड लिहू शकता. हेच लिहिलं पाहिजे असं काही गरजेचं आहे का, तुम्ही पॉईंट टाका तिथे स्पीड. मॅन्युअल अकाउंटिंग इज टाइम कन्झ्युमिंग अँड कम्प्युटराइज अकाउंटिंग इज स्पीडली
काय म्हणा तुम्ही, कम्प्युटराइज अकाउंटिंग इज हाय स्पीड मेंटेनिंग ऑफ डेटा. कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये डेटा कसा मेंटेन करतात, हाय स्पीड, आणि मॅन्युअलमध्ये मात्र टाइम कसा लागतो, जास्त लागतो. ट्रायल बॅलन्स. इन दिस सिस्टीम अकाउंटिंग वी हॅव टू टेक बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर्स. ऐका ना, मॅन्युअल अकाउंटिंग पागल कांकेची तू, मॅन्युअल अकाउंटिंग आहे. मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये तुम्हाला टोटल लेजर्स तुम्हाला बॅलन्स करून त्यांचा ट्रायल बॅलन्स बनवायला लागतो. पण कम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये बॅलन्सिंग ही कशी केली जाते, ऑटोमॅटिकली. कळलं. नेक्स्ट आहे ॲडजस्टमेंट एंट्रीज रेकॉर्ड. बोथ ॲडजस्टमेंट्स, जर्नल एंट्रीज अँड इट्स पोस्टिंग ऑफ लेजर अकाउंट इज डन बाय मॅन्युअल. इकडे मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ॲडजस्टमेंट या स्वतःला कराव्या लागतात अकाउंटंटला. ओके. बट इन कम्प्युटर्स अकाउंटिंग ओनली ॲडजस्टमेंट एंट्रीज विल बी पास्ड इन कम्प्युटर अँड पोस्टिंग विल बी डन ऑटोमॅटिकली. तुम्ही इथं फक्त एंट्री मारा, पोस्टिंग कशी होणार, ऑटोमॅटिकली होणार. कळलं का. म्हणजे काय झालं ते नाही का, अनरेकॉर्डेड सेल्सवाले आपण एंट्री करतो, सेल झाला होता पण आपण सेल लिहिलंच नाही. तर तुम्हाला लेजर अकाउंट जर का हाताने बनवलेलं असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन एंट्री मारायला लागेल, पोस्टिंग करायला लागेल लेजर्समध्ये. पण इकडे तुम्ही फक्त एक एंट्री माराल, कॅश अकाउंट डेबिट टू सेल, डायरेक्टली तिकडे एंट्रीज पोस्ट होऊन जातील. आपल्याला पोस्टिंग करायची गरज पडणार नाही. ओनली जर्नल एंट्री नीड टू बी पास, पोस्टिंग विल बी ऑटोमॅटिकली डन. पोस्टिंग कशी होईल, ऑटोमॅटिकली. फायनान्शियल स्टेटमेंट. इकडे फायनान्शियल स्टेटमेंट तुम्हाला स्वतः बनवायला लागतील, तर तिकडे कसे होतील, ऑटोमॅटिकली. कळलं का. नेक्स्ट आहे क्लोजिंग द बुक्स. अकाउंटंटला फायनान्शियल इयर एंड व्हायच्या वेळेला सगळे बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज करावे लागतात मॅन्युअली. पण तेच कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये इयर एंडला बुक्स ऑफ अकाउंट्स क्लोज कसे होतात, थ्रू सॉफ्टवेअर डायरेक्टली. कळलं का. संपलं. मग मारा कळली. बेस्ट ऑफ लक.